धागिती गगनपती तागिती गजानन प्रधान धानिकत एकदंत तिरकिट लंबोदर ताधा धान कृपानिधी कथकतान सुर असुर निकंदन मुशिक वाहन धागे जगत पूज्य ताधा 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 जय गणेश धिकिट तगिन धा जय गणेश धिकिट तगिन धा जय गणेश धिकिट तगिन धा पण पप्पाजामधून देखील व्यसनमुक्ती कोणत्या पद्धतीने करायची तर गुरुवर्य ताल मार्तंड पंडित श्री दासोपंत स्वामी गुरुजी यांनी तयार केलेली रचना आहे याच्यामध्ये. तर सुरुवातीला बघा ती रचना मी आपल्या समोर सादर करतो. सुरुवातीला बघा व्यसनमुक्तीवरती बोले पान सुपारी काच चुना पान सुपारी काच चुना इकडे जाऊन तिकडे जाऊन थूक इकडे जाऊन तिकडे जाऊन थूक इकडे जाऊन तिकडे जाऊन थूक 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 थूक. कारण की हा धर्म मंडप आहे. इथं जर कोणी व्यसन करून आलं तर येऊ द्या, ते आता प्रत्येकाला सवय लागलेली आहे. पण आता इथं आलं तर कोणाच्या तोंडात जर काही असेल तर मंडपाच्या बाहेर जाऊन थुकायचं. इकडे जाऊन तिकडे जाऊन थूक 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 थूक. पण मंडपात नको, बाहेर जाऊन काशी कर येड्या, नाहीतर खाशी झपका. तर ते पकवाजामधून कोणत्या पद्धतीने असते बघा. पान सुपारी पान सुपारी काच चुना पान सुपारी काच चुना इकडे जाऊन तिकडे जाऊन थूक इकडे जाऊन तिकडे जाऊन थूक इकडे जाऊन तिकडे जाऊन थूक 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 थूक. त्यानंतर बघा आता आपलं जंबुकेश्वर महाराज संस्थान आहे. तर शेवट आपण ते घेऊच सगळे शेवट. तर सुरुवातीला बघा सर्वात महत्वाचं म्हणजे जे बोली भाषण असते दोन माणसामधील जो संवाद असतो तो पक्वाजामधून देखील करता येतो. तर त्याच्यामध्ये बघा आता कीर्तनामध्ये वीर रस बिभत्स रस भरपूर या प्रकारचे नवरस आहेत. तर त्यामध्ये बोलताना कोणता रस वापरायचा, शृंगार रस, हास्य रस. तर हे जी रचना आहे हास्य रसामध्ये आहे. तर ती कोणत्या पद्धतीने पक्वाजावरती वाजवायची ते सुरुवातीला बघा. तर बाप आणि लेकामधला संवाद आहे हा. तर सुरुवातीला बघा एक बाप आपल्या मुलाला म्हणतो, मुलाचं नाव आहे दगडू. अरे दगडू बघा, अरे दगडू इकडे ये, अरे दगडू इकडे ये, बाजाराला जातो का? तो म्हणला जातो बाबा. तर बघा आता लहान मुलं कोणत्या पद्धतीने बाजाराला गेल्याच्या नंतर लहान मुलाला काय लागते ते काय असं व्हीआयपी सामान आणत नाही, त्यांना काय खायाशिवाय दुसरं काही सुचत नाही. तर ते मुलगा काय म्हणते त्याच्या बाबाला, ते वडील त्या मुलाला म्हणतात की बा तू बाजारामधून काय काय आणशील. तर ते काय म्हणलं बघा, मी आणतो पेढा बटाटा वडा खारा चिवडा जिलेबीचा येडा. तर आता कोणत्या पद्धतीने बघा, मी आणतो पेढा बटाटा वडा खारा चिवडा जिलेबीचा येडा. तर या पद्धतीने तो मुलगा म्हणाला. पण आता बघा आपल्या जांभरुण महालीमध्ये रोज अन्नदान आहे. तर अन्नदानाकरता बाजाराला पाठवलं तर त्याचे वडील काय म्हणले ते, आता आपल्याला अन्नदान करायचं, मिरच्या भेंड्या अद्रक लिंबू असं काहीतरी आणायचं बाजारातून. तर त्याचे वडील काय म्हणले बघा, मिरची भेंडी मेथीची भाजी फुलगोबी पत्तागोबी अद्रक लिंबू. बघा मिरची भेंडी मेथीची भाजी फुलगोबी पत्तागोबी अद्रक लिंबू. लवकर जाऊन पटकन घेऊन ये, लवकर जाऊन पटकन घेऊन ये, लवकर जाऊन पटकन घेऊन ये, कारण की आपल्या पंक्तीला उशीर व्हायला लागला. हा मिरची भेंडी मेथीची भाजी फुलगोबी पत्तागोबी अद्रक लिंबू. लवकर जाऊन पटकन घेऊन ये, लवकर जाऊन याच्यानंतर बघा रेल्वेचा देखील आवाज काढता येतो, घोड्याच्या टापांचा देखील आवाज काढता येतो.
गाढव कसं चालते ते सुद्धा याच्यामधून वाजवता येते. आणि सुतार मामा जे गर्वत चालवतात ते सुद्धा याच्यामध्ये आवाज काढता येते. पण आता वेळ भरपूर झाला, आपण हे पुढच्या वर्षी बघू. तर सुरुवातीला पुढच्या वर्षी चालते ना. रेल्वेचा बाय मध्ये ठेवू, कारण की माईक जवळ असल्यामुळे ते निघणार नाही. तर घोड्याच्या टापांचा आवाज सुरुवातीला बघा. घोडा फास्ट मध्ये कोणत्या पद्धतीने चालते आणि विलंबित लय मध्ये म्हणजे स्लो मध्ये कोणत्या पद्धतीने चालते बघा. या पद्धतीने बघा. शंकर स्तुती परम. जय शिवशंकर हरि गिरिजावर भगत दुःख हर डमरू बजाव. डेमे 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 क डेमे क डेमे गिरगिड दिगिड दा त्रिगिड दा तान धा. गणपती मृदंगले बजावत धान धिकिट धिट दान धिकिट धिट धिट धिकिट धिट दागिड दागिड दा. सुर नर किन्नर नारद तुंबर बीन बजावत देंतन धा. काल भैरव आवत गावत भूत गण सम. गिरडुम गिरडुम धडन धड तडन त्यत धडन कर्ण त्रग तडन धडन की गिता गी देता. जय शिवशंकर प्रधान जय शिवशंकर प्रधान जय शिवशंकर प्रधान. आता ही जी स्तुती म्हटली ती पकवाजर वाजून दाखवत बघा. जंबुकेश्वर भगवान की जंबुकेश्वर भगवान